नमस्कार भाऊ, विकी गिल. नक्की भेट द्या. भाऊंना भेटलो आता, त्यांना विचारलं भाऊ जेवण कसं होतं. धुळ्यापासून आपलं हॉटेल 40 किलोमीटर आहे पुढे जळगाव रस्त्याला, आणि जळगावपासून इकडे यायला 30 किलोमीटर आहे. चला, शीतलचा काही पाय काढवत नाही आहे. लवकर लवकर. हा दीपनगरचा प्लांट आहे मित्रांनो. इकडं रेणुका आईचं मंदिर आहे. वरती आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये वरती महादेवांच्या मंदिरात गेलो होतो. मित्रांनो, कसे काय मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. त्या राईडला आपली सुरुवात झालेली आहे. आपण पिंपळगावच्या टोल नाक्यावर आहे आणि आपली बाईक राईड होणार आहे भुसावळच्या पुढे वरणगाव, जे की माझ्या बायकोचं गाव आहे. तिथं थोडं आम्हाला काम आहे एक दिवसाचं, आणि दुसऱ्या दिवशी आपण तिथून परत येणार आहोत. तर आपण आत्ता पिंपळगावच्या टोल नाक्यावर आहोत. समोर बघू शकता तुम्ही. हा पिंपळगावचा टोल नाका क्रॉस करून आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. मध्ये काही मोठं ब्लॉगिंगचे काही चांगले व्ह्यूज मिळाले तर आपण शूट करू. चला तर मग भेटूया पुढे. चला आमच्या सोबत तुम्ही पण. चांदवडच्या घाटामध्ये पोहोचलो आपण. आपण सकाळी 6 वाजता घरून निघालो होतो. आता जवळपास 7:30 वाजलेत. मध्ये एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला होता चहा प्यायला. सुंदर असं क्लायमेट आहे मित्रांनो, एकदम थंड वातावरण झालेलं आहे. मध्ये थोडा हलका हलका पाऊस लागला होता आपल्याला. इकडं रेणुका आईचं मंदिर आहे. वरती आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये वरती महादेवांच्या मंदिरात गेलो होतो. चांदवडचा व्हिडिओ येतो. मित्रांनो, जोशमध्ये आपण डायरेक्ट जळगावच्या अलीकडे गाडी लावून दिली. आता टाईम होतोय 10. आपण जवळपास जळगावपर्यंत पोहोचलोय. जळगाव काहीतरी इथून 30 किलोमीटर आहे. मध्ये काही व्हिडिओ केला नाही. रस्ता एकदम भारी होता, नॉनस्टॉप आला इथपर्यंत. तर नाश्ता करायला आपण इथे थांबलोय. समोर बघू शकता तुम्ही. ही आपली खाली बाईक. सुंदर हॉटेल, अतिशय चांगलं आहे. तिथं आता नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, आपण हॉटेल सुंदरला थांबलो होतो. हे सर आपल्याला इथं भेटले. यांचंच हॉटेल आहे. धुळ्यापासून आपलं हॉटेल 40 किलोमीटर आहे पुढे जळगाव रस्त्याला, आणि जळगावपासून इकडे यायला 30 किलोमीटर आहे. अच्छा. आपल्याकडे हा हॉटेल सुंदर म्हणून आहे. ओनर पण मराठी आहे, आणि आपल्याकडे लॉजिंग वगैरे रेस्टॉरंट पण छान आहे. एसी रूमचे किती 1500 आणि नॉन एसीचे 1200. छान हॉटेल आहे मित्रांनो. जेवणाची क्वालिटी पण चांगली आहे. पार्टी हॉल वगैरे पण आहे आपल्याकडे. अच्छा, पार्टी हॉल पण आहे. हा, पार्टी हॉल पण आहे. कधी आले या रोडला तर नक्की व्हिजिट करा. शीतलच्या आईने मंदिर उभं केलेलं आहे. शीतल म्हणजे माझी मिसेस. आरती चालली सकाळी. आरतीचा आवाज ऐकून मी वर आलो.
रोज सकाळी मंदिरात आरती होते. मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. मित्रांनो, ही गाडी आपण आतमध्ये लावली होती रात्री. आता गाडी काढू आणि वरती सकाळी जे शूटिंग केलं होतं, वरती मंदिर आहे. हे पूर्ण शीतलचं घर आहे. हे वरणगावमध्ये आहोत आत्ता आपण, भुसावळच्या पुढे. आता इथला पुढचा प्रवास आपला सुरू होतो आहे. रस्त्यात जर चांगलं काही सिनेमॅटिक व्ह्यूज मिळाले बघायला तर नक्की आपण शूटिंग करू. चला तर मग भेटूया पुढे. चला, शीतलचा काही पाय काढवत नाही आहे. लवकर 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 चला. ही माऊ बघा किती क्यूट आहे. चला मॅडम, चला सगळ्यांना बाय. दीदी दीदी चल श्रुती, चलो बाय. भेटू आता नंतर. मित्रांनो, आपल्या नाशिकच्या दिशेने प्रवास चालू झालेला आहे आणि आपल्या नाशिक इथून कंप्लीट 300 किलोमीटर आहे करेक्ट. आता 300 किलोमीटर काल आपण जवळपास 6 तासात आलो होतो. आता आज बघूया आपल्याला किती वेळ लागतो. अजून तर राईडला सुरुवात केलेली आहे. आपल्याला जे काम होतं ते दिवसभर त्या कामातच माझा वेळ गेला. त्याच्यामुळे मी काल पोहोचल्यानंतर ब्लॉग बनवलाच नाही. आता सुंदर सुंदर व्ह्यूज आपल्याला जाताना बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढे. हा दीपनगरचा प्लांट आहे मित्रांनो. हा कच्चा प्लांट आहे का? नाही, वीज निर्मिती आहे का काय? वीज निर्मितीचा प्लांट आहे. भुसावळ आणि वरणगावच्या मध्ये एक दीपनगर म्हणून गाव आहे, तिथं हा प्रोजेक्ट आहे. मित्रांनो, आपण भुसावळून धुळ्यापर्यंत जवळपास 1.5 ते पावणे 2 तासात आलेलो आहे. मध्ये मध्ये काही शूट केलं, मोठं ब्लॉगिंग. आता कुठेतरी जेवायला आपण थांबणार आहे धुळ्याच्या पुढे. आता आपण धुळा सिटी क्रॉस करतोय. चांगला झाला प्रवास, एकदम सुंदर प्रवास झाला. आनंदात एकदम मस्त निसर्गाच्या वातावरणामध्ये बाईक राईड करायला खूप मजा आली. 300 किलोमीटरची राईड होती वन साईड. खूप मजा आली. वाटलंच नाही आपण 300 किलोमीटरची बाईक राईड करून काल गेलो होतो. आणि नशीब आपल्याला पाऊस आला नाही. पावसाने आपल्याला साथ दिली. पाऊस आला असता तर हाल झाले असते. पण आपण सगळे रेनकोट वगैरे सोबत घेतलेले होते, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं त्याचं. आता धुळ्या सिटीच्या आपण बाहेर पडतोय. धुळ्याचा टोल नाका आता आपण क्रॉस करतोय. जवळपास आपण धुळ्याच्या बाहेर पडलोच आहे. समोर बघू शकता टोल नाका आहे. आता मालेगावच्या पुढे थोडंसं आपण एक गिलचा धाबा आहे. गिलचा धाबा पंजाबी धाबा आहे मस्त. तिथे जेवायला थांबू. गिलचा धाबा
समोर लळिंगचा डोंगर आहे, लळिंगचा घाट आहे पुढे मित्रांनो समोर. मित्रांनो आपण मालेगाव आणि जोडग्याच्या मध्ये गिल धाब्याला आलेलो आहे, जे की माझं या रोडवरचं एकदम फेवरेट हॉटेल आहे. आणि आपण इथं आता दुपारचा लंच घेणार आहोत. गिल धाबा. मित्रांनो आपलं जेवण आलंय. गिल धाबा, शीतल आणि मी. मस्त शेव टमाटर, मसाला, फ्राय पापड, नागली. मस्त जेवण करू आणि भेटतो तुम्हाला परत. मित्रांनो आपलं गिलदा धाबा इथं खूप सुंदर असं जेवण करून आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. इथं बघू शकता बाईक तुम्ही. बाईक आहे. हा गिलदा धाबा. ह्याच्यामध्ये आपण सुंदर असं जेवण केलं. आता पुढच्या प्रवासाला निघतोय. वातावरण एकदम गरम आहे, गरम. त्रास येतोय उन्हाचा. चला निघूया आता पुढे. मित्रांनो आपण गिल धाब्यावरून जेवण करून निघालोच होतो. तर आपल्याला स्वतः मालक भेटले. जेवणाची टेस्ट वगैरे विचारत होते आपल्याला. तर हे गिल साहेब आहेत आणि जेवण यांचं एक नंबर आहे. धुळे हायवेला जोडगे आणि मालेगावच्या मध्ये यांचं गिल धाबा म्हणून हॉटेल आहे. नक्की व्हिजिट करा. आणि त्यांना पण खूप बाईक रायडिंगचा शौक आहे. ते लेह लडाखचं आमचं डिस्कशन चाललं होतं. नमस्कार भाऊ, विकी गिल. नक्की भेट द्या. भाऊंना भेटलो. आता त्यांना विचारलं भाऊ जेवण कसं होतं. तर आता भाऊंनी ते ब्लॉगवर टाकलंच आहे, बोललेच आहेत. तर तुम्ही प्लीज कधी भेट द्या. तुमचं घर आहे. एकदा आयुष्य भेट द्या भाऊ. ओके, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय महाराष्ट्र. मित्रांनो आपण गिल धाब्यावरून निघालो होतो. स्वतः मालक आपल्याला भेटायला आले होते. एकदम सरप्रायझिंग भेट होती ती. आणि त्यांनी फूड क्वालिटी वगैरे आपल्याला विचारलं, म्हणून त्यांना आपण ब्लॉगमध्ये पण घेतलं. तर तुम्ही त्यांच्या धाब्याला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला पण फूड क्वालिटी आणि त्याची टेस्ट जबरदस्त असं आहे. मी नेहमी कायम येतो. मी पहिल्यांदा व्हिडिओ सुरुवात करताना सांगितली होती त्यांच्या धाब्याला एंट्री घेताना की माझा फेवरेट धाबा आहे म्हणून. आता आपण निघालोय तिथून. मालेगाव इथून काहीतरी एक 20 किलोमीटर असेल. 20 किलोमीटर मालेगाव आहे आणि वातावरण एकदम छान आहे. तर आता मस्त आपली पुढची बाईक राईड सुरू होते. तर भेटूया आता थोडं नाशिकच्या आसपास. मित्रांनो आपण आता चांदवडचा घाट चढायला सुरुवात करणार आहोत 1-2 मिनिटात. पण वातावरण एकदम चेंज झालेलं आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि थंड अशी हवा येते. मस्त असं सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. चांदवडच्या घाटात नेहमी ट्रकची गडबड राहते. तीन 4 दिवसापूर्वी इथं फार मोठा प्रॉब्लेम झाला होता गॅसच्या टँकरचा. 10 किलोमीटरपर्यंत सगळे रस्ते बंद करून ठेवले होते. चांदवडचा घाट हा पूर्ण ब्लॉक होता. चांदवडचा घाट आपण उतरून खाली आलेलो आहे आणि आता नाशिककडे जाणारा रस्ता आहे. आपण चहाचा एक ब्रेक घेतला होता. नाशिक भुसावळचा प्रवास जो होता आमच्या मॅडमचा घरचा, तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
थँक्स फॉर वॉचिंग.